तो विश्वाबासो नवल उदयला चंडांशो अद्वयार्जुन विकासो बंधू आता सेवेसाठी निवडलेला अभंग. पण प्रतिष्ठान गोदातटी त्या ठिकाणी नाथ महाराजांचे 10 ग्रंथ आहेत. 10 ग्रंथामध्ये अभंगांची गाथा 1, भावार्थ रामायण 2, एकनाथी भागवत, हस्तामलक, स्वात्मसुख, आनंद लहरी, रुक्मिणी स्वयंवर, भारुड, हरिपाठ. एखादा कमी पडलं काय तुम्ही टाकून द्या. सगळ्या भारताला म्हणायचं नाही आणि शिट्या बंद करायच्या. शिटी येणार नाही असं ऑपरेटर करा. तर यामध्ये सर्वात आकाराने लहान आणि अर्थाने महान असा हरिपाठ आहे. मी हरिपाठाची सगळी माहिती सांगेल तुम्हाला यथावकाश. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह श्री भैरवनाथ व आई जोगेश्वरी देवीचा उत्सव चालू आहे. ऐसा सांडोनी सोहळा मिकार आहे न निराळा. आपल्या ब्राह्मणोली गावामध्ये, पवना डॅम मध्ये, पवना नगर मध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेला मातीचा एक एक कण आणि हे तीर्थक्षेत्र आहे. इथे मातीचे खडे सुद्धा असतील. जितने कंकर उतने शंकर. सर्व घटा घटात राम. अशा प्रकारच्या या पवित्र भूमीमध्ये आणि हा जो सोहळा चालू आहे, या सोहळ्याचं 5वं कीर्तन आज माझ्या वाट्यावर आलेलं आहे. 5वं आहे ना. 5वं कीर्तन माझ्या वाट्यावर दिलेलं आहे. बरीचशी मंडळी आहे, अक्षर बारीक असल्यामुळे दिसत नाही. ठीक आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ, त्याचप्रमाणे भजनी मंडळ, गायनाचार्य, पेटी मास्तर, मृदंगाचार्य, भालदार, चौबदार, विणेकरी, कीर्तनकार बाबा लोकांना, ग्रामस्थ मंडळाला सुग्रास भोजन, प्रसाद देणारी मंडळी, मांडववाले, लाऊडस्पीकरवाले आणि लाइटिंगवाले या सर्वांना वंदन. कार्यक्रमाला सुरुवात. आपल्या पूर्ण भारतवर्षामध्ये 252 संतांची यादी आहे. हे ऐकले असेल माझ्यातून तुम्ही कुठेतरी. 252 संतांपैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 52 संत आहेत. आणि नुसत्या 52 संतांमध्ये ज्यांचा संसारही मोठा आणि परमार्थही मोठा असे नाथ बाबा आहेत. परमार्थ मोठा आणि संसार बिलकुल छोटा तुकाराम महाराज आहे. संसारच नाही आणि केवळ परमार्थ मोठा ज्ञानोबा माऊली आहे. आणि संसारही नाही परमार्थही नाही असे काही लोक आहेत. समजलं असेल आपल्याला. परमार्थही नाही आणि संसारही नाही. भटकत फिरतायत, कुठेतरी थांबतायत आणि एक दिवशी पंचमहाभूतामध्ये निघून जात आहेत. संसारही नाही, परमार्थ नाही. संसार मोठा आणि परमार्थ मोठा नाथ बाबा. 1200 एकर जमीन आणि त्याचबरोबर ऐका आता शांततेनं, एवढी मोठी ग्रंथ संपदा वारकरी संप्रदायाच्या 52 संतात नाथ बाबाशिवाय कोणाचीच नाही. एक असा एवढा ग्रंथ आहे. 36,000 भावार्थ रामायणाच्या ओव्या आहेत. 18,000 एकनाथी भागवत 36 आणि 18 54 आणि दुसऱ्या 9,000 ओव्या. अशा 63,000 ओव्या नाथ बाबांच्या. 4,000 अभंग भारुड वेगळे आणि चिरंजीव पद हे आठवलं मला. ऐका आता पुढचा विषय आपल्याला सांगतो. आपल्या सर्वांच्या ध्यानामध्ये राहावं. नाथ बाबांचे जे गुरु होऊन गेले, तुम्हाला संतांचाही परिचय करून देईल मी. नाथ महाराजांचे जे गुरुजी झाले, जनार्दन स्वामी महाराज, हे जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात बहाड नावाचं गाव आहे. तिथे बहुळा देवीचं मंदिर आहे. गिरणा काठावर ते गाव आहे. आणि त्या ठिकाणी जनार्दन स्वामी तिथून निघाले. काही दिवस किल्लेदार राहिले. कुठले देवगडचे आपले याचे
आपण आज त्याला दौलताबाद जरी म्हणत असलो देवगड, तर हे जे स्थान आहे थोडस नाशिक पासून, नाशिक हायवे जो गेला ना त्याच्यावरून थोड्या अंतरावर आहे. पण तिथे एक ऐका, आता पुनश्च सांगतो तुम्हाला. जनार्दन स्वामींचा जन्म दिवस आहे फाल्गुन वद्य षष्टी. जनार्दन स्वामींना दत्तात्रयाचं दर्शन झालं फाल्गुन वद्य षष्टी. जनार्दन स्वामींचा नाथबाबांची भेट झाली फाल्गुन वद्य षष्टी. नाथ महाराजांचा जन्मदिवस फाल्गुन वद्य षष्टी. नाथ महाराजांना दत्तात्रयाचं दर्शन घडवलं फाल्गुन वद्य षष्टी. आणि नाथ बाबांनी आणि गोदावरी नदीमध्ये पंचमहाभूताचा दिवस समर्पित केला तो दिवस नाथ. किती योग झाले? 6 झाले, बरोबर. आता पुढे ऐकायचं आपल्याला. संभाजीनगर वरून नाशिककडे जात असताना उजव्या हाताला एक डोंगर लागतो, पर्वत पहाडी लागते, त्याचं नाव आहे शूलिभंजन पर्वत. या माहिती आहे का? काय करतात ते युट्यूबच्या गप्पा आणि ते सगळं, ह्या माहिती ऐकून घ्या. तर त्या शूलिभंजन पर्वतात मे महिन्यात, वैशाख महिन्यात दिवसा 12ला थंड वातावरण राहतं. एक कीर्तन झालंय माझं, तेवढी सेवा गेली पुन्हा नाही. त्या ठिकाणी भला मोठा दगड आहे, माझ्या हातापेक्षा एवढा मोठा, अंदाजे सांगून देतो 10 बाय 10चा. एक छोटा दगड घ्या, ठोका वेगळा आवाज येतो, या कोपऱ्याला ठोका वेगळा आवाज येतो, इकडे ठोका वेगळाच आवाज येतो, मधोमध ठोका वेगळाच आवाज येतो. हा काय चमत्कार आहे? त्या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना विचार, ते सगळंच खोटं म्हणतात आपलं, त्यांच्याचकडे जाऊन त्यांनाच विचारा. आणखी एक दगड आहे की ज्या दगडावर बसून नाथबाबांनी तपश्चर्या केलेली आहे, शूलिभंजन पर्वत. आणि शांत मनाने एक ऐका. ज्ञानाजवळ नम्रता, मातेजवळ ममता आणि संताजवळ समता. काय 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 काय? ज्ञानाजवळ नम्रता, पुढे मातेजवळ ममता आणि संतांजवळ समता. याच्या पुढचं एक ऐका. असे काही गरीब लोक, हरिजन लोक जात होते लेकरं बाळ घेऊन. तो पोरग म्हणायला लागलं, मम्मी आई या गल्लीत हा वास कसला येतो ग? हे लेका गब्बईस, अरे ही ब्राह्मणाची गल्ली होय, आपलं नाही बोलायचं तसलं काही. चल कोण. नाथबाबांनी खिडकीतून ऐकलं आणि समोरून आले. या या प्रसादाची वेळ झालेली आहे, या बसा प्रसादाला. ही समता आहे. नुसत्या शब्दातली समता दाखवायची नाही जगाला, आचरणात काय आली ती दाखवा. चला पुढचं एक ऐका, पुढे सांगून निघून जातो. भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू, भगवान शिवजी तिन्हीचे तिन्ही देव मलंगाचा वेश घेऊन आले. मलंग ही एक इस्लाम धर्मातली भीक मागणारी जात आहे, आपल्याला काही येणं देणं नाही. तिन्हीचे तिन्ही मलंगाच्या वेशात आले. बाबा हमें भोजन करना है, आइए विराजिए बैठिए. त्यांना त्यांच्या पद्धतीत भोजन दिलं. ब्रह्मा विष्णू महेश ज्यासे चढावया येती, न धडे निष्ठा ऐसी एकात्मिका भक्ती. त्या मलंगांना तिघांना भोजन दिलं. त्यांनी आपलं रूप प्रगट केलं. ते नाथबाबा आहेत, अनाथाला सनाथ करणारे नाथबाबा. इथून पुनश्च एक ऐका. जर तुमच्याकडे नाथबाबांची जर गाथा असली तर एक अभंग काढा. टाळकरी मंडळी, कोणता अभंग काढाल? जर कोणाकडे गाथा असली नाथबाबांची, टिटवीचा अभंग काढा. टिटवीचा. एक ग्रामावर जाऊन, एक नदी तीर पाहून, तेथे टिटवी करी शयन, दोन्ही पाया माझी खडा धरून गा. त्यात टिटवीचा शकून कसा सांगितला, मरेल चौगुल्याचे गुण आता गावात राहिले कोण, माझ्या टिटवीचा दाराला. हा अभंग कधीतरी पहा आणि त्यांच्या गाथेत जरसं डोकं घाला. नाथबाबांचाच अभंग घेतलेला आहे. नाथबाबांची यात्रा आता संपली परवाला. ते जे नाथबाबा आहेत, शांततेनं एक ऐका. नाथबाबा लिखाण करत होते एकनाथी भागवताचं. आणि कुणीतरी एक श्रद्धाळू ब्राह्मण त्याने यावं, नाथबाबांनी केलेला सगळा उतारा, उभीबद्ध उतारा लिहून घ्यायचा आणि त्याचं पारायण करायचं त्या ब्राह्मणाने. आणि त्याने सांगितलं, बाबा मी उद्या काही तुमच्या पुराणाला आपल्या याला लागणार नाही, भागवताला, मी काशीला चाललो. तो काशीला गेला, लिहिलेलं सगळं. आणि भागीरथीच्या एका काय म्हणतो आपण त्याला, पांथ्यावर किंवा घाट
आणि तिथे पारायण करत होता तो ब्राह्मण. आणि कोणीतरी एक संन्यासी आला, क्या है? ये भागवत है, बताइए. अरे ये कौन सा भाषा है? ये भागवत नहीं है, भागवत है. टीका टिप्पणी किया है, किसने किया है? नाथ बाबा महाराष्ट्र के मराठी में. त्याने त्याच्या महामंडलेश्वरला सांगितलं. महामंडलेश्वरने पाहिलं आणि ऐका आता, 2 संन्यासी पैठणला पाठवले. त्या नाथ बाबांचं लिहिलेलं वाङ्मय घेऊन या. ते जे 2 संन्यासी आलेले आहेत, कुठे आले? पैठणला, प्रतिष्ठानला. आणि नाथ बाबांनी ओळखलं, आगे नहाना है, पैर हाथ धोना है, आप विश्राम करोगे वगैरे वगैरे. त्यांना भगवान विष्णूच्या रूपात दर्शन दिले त्या दोन्ही संन्याशांनी. भानुदासाचे कुडी जमलं ना. आणि ते तिथेच थांबले. पद्धतशीर सोय झाली सगळी. कशी? अगदी पद्धतशीर, अगदी व्यवस्थित. आणि त्या वेळेला तिथला तो महामंडलेश्वर म्हणतो, आपने जो सन्यासी भेजे हैं और लौट के नहीं आए हैं, क्या है? 4-5 संन्यासी पुन्हा पाठवले. त्यांनाही दर्शन दिलं आणि मग तेही तिथे थांबले. नाथ बाबांचा लिहिलेला ग्रंथ एकनाथी भागवत, 18,000 ओव्या, 31 अध्याय, आणि एवढं घेऊन काशीला गेलेत. तो ग्रंथ नदीमध्ये फेकला, पण पुन्हा तरंगला. आणि हत्तीवर अंबारी ठेवली, अंबारीवर नाथ बाबा बसलेत आणि त्यांच्या पुढे तो ग्रंथ चौरंगावर ठेवला. आणि काशी क्षेत्रातून आपल्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेची आणि संपूर्ण काव्य रचना मराठी भाषेत भागवत, एका जनार्दनी भागवत केले श्रुत सकळा. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष. नाथ बाबांचं चरित्र थोडक्यातच सांगितलं. आणि एक ध्यानात ठेवायचं आहे, काही लोक म्हणतात आम्हाला वेळ मिळत नाही, आम्हाला वेळ मिळत नाही. अरे बटन दाबल्या बरोबर गरम पाणी होतं. 8 मिनिटामध्ये भात खिचडी तयार होते, 3 मिनिटामध्ये चहा तयार होते. त्याचंही कुकर निघालेलं आहे. बटन दाबल्या बरोबर कामं होतात. बटन दाबल्या बरोबर दुकानदाराचं बिल जातं आणि लगेच तिकडून दुकानदार घरी माल आणतो. आपला वेळ गेला कुठे? पटापट बोला. बटन दाबल्यावर कपडे धुवून, बटन दाबल्यावर कपडे कोरडे होऊन, बटन दाबल्याबरोबर बँकेचा बॅलन्स कळतो, एफडीतली तारीख कळते. मग आपला वेळ गेला कुठे? बोला आता, कोणीतरी बोला. आपल्याला सवय काढली तगाई आणि जोडली सगाई. राहील ना ध्यानात सगळ्यांच्या? हा, एक जाता जाता ऐका. नाथ बाबांच्या हरिपाठामध्ये 25 अभंग आणि 125 चरण आणि 7 मिनिटात हा हरिपाठ होता. या हरिपाठामध्ये 95 वेळा हरिशब्द आहे. काय शब्द सांगितला? हरिशब्द किती? 95 वेळा हरिशब्द आहे. आणि एकाच अभंगात 15 वेळा हरिशब्द आलेला आहे. हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता, हरिबोला गाता, हरिबोला खाता, 15 वेळा हरिशब्द आहे. ज्ञानोबा माऊलींच्या हरिपाठामध्ये ऐका, 27 अभंग 112 चरण, 25 अभंग 4 चरणाचे, 25 चोक 100, 2 अभंग 6 चरणाचे, 6 दुणे 12, 100 112. त्याच्यामध्ये हरिशब्द 57 वेळा आहे ज्ञानोबरांच्या हरिपाठात. पावणा शब्द 2 वेळा आलेला आहे. शांती दया पावणा. आणि यमाचा 2 वेळा आलेला आहे. बरं बरं बरं. वैकुंठ शब्द 6 वेळा आलेला आहे. ज्ञानदेवा पाठ तया नरा लाधले, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. राहिलं ते तुम्ही टाका. आपल्याला चिंतनच मांडायचं आहे. तुम्हाला कंटाळाही इतकं मांडायचं आहे. 6 वेळा वैकुंठ शब्द आहे. परत ऐका, वाया किंवा व्यर्थ शब्द 6 वेळा आलेला आहे. वाया व्यर्थ कथा, विष्णुविने जप,
आला का व्यर्थ वाया शब्द एकच आहे, ज्ञानदेवाची नाही. आला का व्यर्थ शब्द? बरं 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 बरं. वेद शास्त्र पण श्रुतीचे वचन एक नारायण सारजप जप तप कर्म हरिण धर्म. आले का व्यर्थ शब्दाचे चरण? आणखी देऊ का? पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. झालं, मी देऊन मोकळा झालो. रामकृष्णाधिक नाम 25 वेळा आलेली आहे. आलं इथपर्यंत. आणि दोन्ही हरिपाठामध्ये 52 अभंग. आणि परत ऐका शांततेनं. नुसत्या संसारी माणसाने मुलाबाळात राहून, पत्नी मुलामध्ये राहून हरिपाठ केला, त्या हरिपाठाने सुखे येतो घरा. तेने वैकुंठ भुवनी तया नरा लादले. चतुर्भुज नर दोन्ही पक्ष पायी. ही फलश्रुती सांगितली. मी गप्पा सांगणार नाही. तुम्हाला कंटाळा तो आला तरी चालेल मला. आणि पुनश्च एक ऐका. सकाळचा हरिपाठ स्नानगृहातून करायचा, संध्याकाळचा हरिपाठ मंदिरात करायचा किंवा सामुदायिक करायचा. 2 हरिपाठ झाले. ब्राह्मण असेल, कोणी असो ब्राह्मण, कान्यकुब्ज, यशस्थ, ऋग्वेदी, शुक्ल यजुर्वेदी, हे ब्राह्मणाचे प्रकार सांगतोय. गंगा पारीण, शरीर पारीण, बंगाली ब्राह्मण, कानडी ब्राह्मण, मल्याळी ब्राह्मण, सगळ्यात पोटजाती ब्राह्मणात जास्त आहे. ब्राह्मणाने संध्या करावी आणि वारकऱ्याने हरिपाठ करावा. नित्य प्रेम भावे हरिपाठ. नित्य सत्यमित गडी काढत्यासी हरिपाठ कीर्ती. बरं चाला, जाऊ दे आता, पुरे झाले. जाऊ दे आता, काय करता. सुंदरस आता चिंतनाच्या भागात अभंगाकडे जायचंय मला. आणि व्यवस्थित ऐका. एक मुलगा एका माणसाचा दत्तक मुलगा झाला म्हणजे दत्त विधान कायदेशीर कागदोपत्री परिपूर्णता केली, तो दत्तक झाला. मग दत्तक बापाची 40 एकर जमीन त्याला मिळाली. याने काय कष्ट केले ते पटकन सांगा, लवकर सांगा. मग हे मिळालंय विना कष्टाचं म्हणा. काय मिळालं? बर ठीक आहे. एका मुलाचं लग्न झालं एका मुली बरोबर. त्या मुलीला भाऊही नव्हता आणि बहीणही नव्हती. मग हात्या घरचा घरजावाई झाला. आणि याला 37 एकर द्राक्षाची जमीन, घरदार, ट्रॅक्टर, सगळं माड्या प्लॉट मिळाले. मग याने काय कष्ट केले घरजावाईने? पहिल्याने कष्ट न करता मिळालं, दुसऱ्याने कष्ट न करता मिळालं. एक मजूर माणसाने श्रीमंत माणसाच्या घराचा पाया खोदायला घेतला. 8 दिवसात पूर्ण करायचा. तो रात्री पण काम करायचा. आणि एवढा हंडा सोन्याच्या सुवर्ण मुद्रांचा, सुवर्ण मोहरांचा भरलेला मिळाला. तो गोंडपाट मध्ये गुंडाळून रात्रीच्या मध्यरात्रीला 2:30 वाजेला घेऊन गेला. याने काय कष्ट केले? 11-12 किलो जे सोनं मिळालं त्याला, तर जवळ सांगून जातो तुम्हाला 10-11 कोटी रुपये त्याच्या घरात गेले. आटोपलं का? आटोपलं. कष्ट केले का? काहीच नाही. कबाड, गभाड आणि लबाड, काय 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 काय, कबाडी, गभाडी आणि लबाडी याने संसारात मिळतं. एकाला लॉटरी लागली आणि लॉटरीचे त्याला 6.25 लाख मिळाले. इन्कम टॅक्स कापून घेतला सरकारने. काहीच कष्ट न, हे संसारात मिळतं. पण तसं परमार्थात काही न करता काय मिळतं ते. कीर्तनकाराने हुद्द्यावर राहून मुद्द्यावर जावं. हुद्दा सोडून गुद्द्यावर नाही जायचं. या चौघांना जे मिळालं ते कष्टाचं का बिना कष्टाचं? पण असं बिना कष्टाचं परमार्थात काय मिळालं? आश्रमात गेला आणि त्याला आत्मसाक्षात्कार होऊन गेला, काहीच केलं नाही. आळंदीला गेला, पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ होऊन गेली. असं झालंय का? म्हणून संसारात काही न करता मिळतं. ज्ञानेश्वरीच्या पूर्ण ओव्यात 11 ओव्यांमध्ये प्रारब्धाचा विषय आलेला आहे. पण अकस्मात द्रव्यलाभ सुद्धा होतो. आता मला तीर्थयात्रेला जायचं आणि माझ्याजवळचं गभाड मी यांच्या घरी ठेवून गेलो आणि परत आलोच नाही. ते गभाड यांना मिळालं नाही का? काही न करता मिळालं. मग तसं परमार्थात मिळत नाही. मग परमार्थात जर मिळवायचं असेल तर त्याच्या करता साधना करावी लागते.
कीर्तनकार कुठे आला त्या कीर्तनकारावर बारीक नजर ठेवा. आताच केंद्र सरकार जसं इन्कम टॅक्सवर नजर ठेवत आहे तुमच्या, तशी माझ्यावर नजर ठेवा. CID पोलिसाच्या नजर सारखी माझ्या बोलण्यावर नजर ठेवा. मी काय काय गप्पा सांगतोय तुम्हाला. ऐका आता पुढचं. मग परमार्थात साधना करायची. एक पंढरीची वारी, वद्यवारीला आळंदी आणि शुद्ध वारीला पंढरी. वद्यवारीला देहू, शुद्ध वारीला पंढरी. वद्यवारीला जळगाव जिल्ह्यात मुक्ताबाई आणि शुद्ध वारीला पंढरपूर. असे 12 ते 14 स्थान आपल्या महाराष्ट्रात आहे. अंमळनेरची सुद्धा तशीच वारी आहे. झालं. हे काय वारीची साधना. पंढरीची वारी, वारीची साधना एक. परत ऐका शांततेनं. नाम चिंतन साधना. गोविंद आसनी, गोविंद गोविंद त्या मनी, हरिमुखे म्हणा. चला, नाम साधना आहे. अष्टांग साधना, यम नियम आसन प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, ही अष्टांगाची साधना झाली. आणि सद्गुरूकडे राहून सेवा करणं ही साधना आहे. ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा मी दास. नेणे साधनास आण काही, हे सुद्धा साधन सांगितलं. हे साधन सोडून दुसरं करत नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आलं ना गुरुकृपा सुद्धा, हे सुद्धा साधन आहे. शांततेनं ऐका. कर्मकांड करणं, गुरुसेवा करणं, पंढरीची वारी करणं, अष्टांग साधना करणं. नुसत्या ज्ञानेश्वरीच्या श्रवणाने उद्धार होतो. मने काय वाचा, जो सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं हे सुद्धा साधन आहे. वा वा वा. मग आता प्रश्न एवढाच पडला. शरीराला 1800 आजार आहेत. व्यवसाय मग्न जीवन झालेलं आहे. बरोबर. संसारात करारी, राजकारणात भरारी आणि परमार्थात माघारी. काय 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 काय. हे पुस्तकातलं नाही, मस्तकातलं. पण पुढचं एक ऐका. पुढचं सांगतो तुम्हाला. शांत मनाने एक ऐका. तर काय साधना करेल. कलियुगा पण ऐका आता. वेद बोधित आणि संत अनुमोदित. वेदाने जे सांगितलं आहे आणि संतांनी अनुमोदन दिलेलं आहे. किती गोष्टी झाल्या. असं हे शिक्कामोर्तब झालं. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले आणि सार काढिले आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. बहुमताने ठराव पास व्हावा. अगदी हे तसंच झालं. आणि कलियुगामध्ये कीर्तन करावं असं बोलले ना तुम्ही. पटका बांधायचा, कंबर बांधायचं, 550 टाळकरी बोलवायचे, लाऊडस्पीकर, चोपदार बालदार विणेकरी. हे निरूपणाचं कीर्तन झालं अभंगावरचं. ऐका. नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, बरं तुम्ही मध्ये बोलले त्याच्यात माझं तुटलं थोडं. नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, चरित्र संकीर्तन, हे जे 4 प्रकारचे संकीर्तन तुम्हाला मी आता सांगितले. मग याच्यामध्ये जे ते कीर्तन हे नामघोष. आलं का चरण. हा नाटाचा अभंग आहे. आपल्याला विषय धरून सांगायचं आहे ना. कंटाळा आला तरी चालेल, कडू लागलं तरी औषध घ्यावं, तोंड खराब झालं तरी गोमूत्र प्यावं, मानवलं नाही आवडलं नाही तरी कारलं खावं आणि झोप लागली तरी कीर्तनाला यावं. चला ठीक आहे. नाम संकीर्तन, गुण संकीर्तन, चरित्र संकीर्तन, याच्यामध्ये नाम संकीर्तन ही साधन आहे. मामी करू आता. अरे तू कर बाबा, पण एक ऐकून घे. राम नाम तो सब कुछ कहे, ठग ठाकूर और चोर. अरे चोर सुद्धा म्हणतो जगदंबा
आमच्या गावाला देवीचं मंदिर आहे, माझ्या शेताच्या बाजूला रोडला. 2 वेळा तिथला कळस मारला, 1 वेळ पैशाची पेटी मारली, चौथ्यांदा घंटा मारला तिथे. कसे चढले काय चढले आपल्याला जमत नाही ते चढ. जगदंबा जर आजची चोरी मिळाली ना, त्याच्यातला इतका हिस्सा तुला मी देईल. देवाला सुद्धा नवस करतात, त्याचं नाव घेतात चोर. रामनाम तो सब कुछ कहे, ठक ठाकुर चोर, बिना प्रेम नहीं रिजे तुलसी नंद किशोर. रामनाम तो सब कुछ कहे, ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद करे वह नाम कुछ और. असं सुंदर चिंतन करावं. आणि आता परत ऐका, नाम चिंतनात दंभ नसावा. काय नसावं? धान्यामध्ये खडा नसावा, तोंडात किडका दात नसावा, पोटाच्या आतड्यामध्ये जंत नसावेत, मनात कुतर्क नसावा, घरामध्ये हरामाची संपत्ती नसावी, मनात विकल्प नसावा, पिकामध्ये तण नसावं आणि कीर्तनामध्ये झोपणं असावं. उलट झालं माझ्याकडून, चुकलं ते. जाऊ द्या, आता काय सांगू का आता तुम्हाला. दंभ पाप कामना आणि व्यभिचार हे 4 दोष नाम चिंतनात साधनेत नसावे. तर ठाकूर करत असतील त्यांचं फल त्यांना मिळेल, त्यांची गती त्या जे होईल त्यांचं ते होईल, ते त्यांची काळजी करत नाही. आपण काय करता? मग नाम चिंतन कस काय करायचं? कस काय करायचं? पहिल्या चरणात कीर्तनकार बुवाने अभंगाला स्पर्श केला. प्रतिपाद्य विषय सुरू झाला. दरवाजाशिवाय घरात प्रवेश नाही, महाद्वाराशिवाय महानगरात प्रवेश नाही, मुखाशिवाय शहरात अन्नाचा प्रवेश नाही, सेवेशिवाय ज्ञानात प्रवेश नाही. आपला प्रवेश अभंगात झाला.
आवड आणि भाव ह्या दोन गोष्टी पाहिजे. ते चिंतन मांडणारी जी मंडळी आहे ना महाराष्ट्रात, त्यांच्याही तोंडून मी ऐकलेलं आहे, त्यांचं उष्ट घेऊन आलेलं आहे. माझ्याजवळ ताजं काहीच नाही स्वतः. आवड प्रत्येकाला आहे. आता इथेच बोलतो मी तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं मोकळ्या मनाने सांगा, दूध श्रेष्ठ का चहा श्रेष्ठ? आहार तज्ञांच्या मते नका घ्या, तुमच्याच मते घ्या. त्याला फूड चॅम्पियन असा शब्द इंग्रजी बोलणारे वापरतात. फूड म्हणजे अन्न, तज्ञ, अन्न तज्ञ. तर तुम्ही काय उत्तर दिलं? घाबरू नका ना हो, तुम्ही बरोबर बोलताय. दूध श्रेष्ठ. सांगा इथला दुधाचा भाव सांगा ना काय? 55 धरू? 60. काही गावांना गाईच्या दुधाला बिलकुलच भाव नाही. त्यांच्या दुबळेपणाचा फायदा ते घेतात. 60 रुपये लिटर आहे आणि एवढा चहा 10 रुपयाला आहे. 1 लिटरचं माप घेऊन घ्या, त्याच्यात टाकत राहा. 20 एवढे कप टाकूनही भरत नाही, पण मी धरून घेतलं 200 रुपये लिटर चहा आहे. मग श्रेष्ठला भाव आहे का कनिष्ठ? हा युक्तिवाद जरी माझा झाला, पण मी तुमच्या तोंडून घेतलाय का नाही? मला एक कीर्तनकार बोलला, जे लोक अभंग सोडवतात, चारित्र्याने वागतात, कोणापुढे हात पसरवत नाही, कलंक लागला नाही, अशा कीर्तनकारांची किंमत कोणी करत नाही. आणि जे मनोरंजन करून निघून जातात त्यांची किंमत करतात. आहे का? म्हटलं चहा सारखं दूध सारखं झालं. चहा 200 रुपये लिटर आणि कॉफी 400 रुपये लिटर पडते. मी तर छातीला हात लावून सांगतो, कुठलाच बरं का आहार चॅम्पियनही नाही, सायन्सही झालेलं नाही, मास्टर ऑफ सायन्सही नाही, पण छातीला हात लावून सांगतो, चहा आणि कॉफी सारखं बंडल बाज पेय कुठेच नाही. कुठेच नाही. पाताळात जा का कलकत्त्याला जा, हे दोन्ही बंडल बाज पेय आहे. पण काय झालं, जग मान्य झाले. काय काय मान्य झाले? आणि नामचिंतन हे संत मान्य आहे. काय ऐकलं तुम्ही कीर्तन? काही काही माणसं म्हणतात, मला गावचे लोक नको का मानित ना, मला ग्रामपंचायत मध्ये नको का घेत ना, पंचायत समितीचं कीर्तन नको मिळेल, पण बायको मान्यता आहे का नाही? शाबास, आप तुझा प्लस पॉइंट आहे, जमा बाजू झाली. आता 2 वाक्य ऐका, नामाचं चिंतन आणि शास्त्राचं मंथन. काय 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 आमच्या गायनाचार्य तुम्हाला सांगणार आहे. मंथन कसं करायचं आहे ते. मंथुनी नवनीता ऐसे जे आनंदा, मंथुनी नवनीता ऐसे जे आनंदा, मंथुनी मंथोनी नवनीतांत ऐसे घे. मी 2 वाक्य बोललो संक्षिप्त मध्ये. नामाचं चिंतन, शास्त्राचं मंथन. ख्वाजे महाराज ऐका परत. नाम चिंतनाने श्रम जातो, नाम चिंतनाने भ्रम जातो. मग तुम्हाला पाठ आहे पण तुम्हाला आठवत नाही. उशाला भाकर आहे पण आठवत नाही, म्हणून पोटात भूक वाढते. बरोबर बोलू राहील का तुमच्या ध्यानामध्ये? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाईल, तुमचा पाठ नाही का? हा जाईल भावश्रम, जन्म मरणाचा श्रम जातो.
आणि मी जे आहे, मी पाटील आहे, मी मराठा पाटील आहे, मी अमुक आहे ढमुक आहे, हा भ्रम आहे. मी वासुदेव तत्वता या बोधावर चिंतन आणि मंथन आणि श्रम आणि भ्रम याच्यावर सांगून टाकलं. ते ऐका आता, पटकन बोला. कपडा फॅशन म्हणून असतो का अंग झाकण्याकरता? औषध चव लागण्याकरता असतं का रोग घालवण्याकरता? हा, मग कीर्तन मनोरंजन करता असतं का? दर्जा कोणामुळे खालवला? हा, एक जण टरबूज घेत होता आज, लाल दे एक म्हणत होता, लाल लाल निघालं पाहिजे. एक जण लाल नसलं तरी चालेल पण गोड पाहिजे. तो घेणारा मारवाडी होता. काय ध्यानात आलं का तुमच्या? मला जे टरबूज देतो दुसरा, हे लाल नाही निघालं तरी चालेल पण गोड पाहिजे. त्याचं लाल निघालं, केमिकल टाकल्याने टरबूज लाल होता. शांततेने एक ऐका. सगळ्यात महत्वाचा एक भाग असा आहे, नामाचं चिंतन करून चित्ताची शुद्धी होते. आपण एरंडेल तेल, त्याला इंग्रजीमध्ये कॅस्टर ऑइल म्हणतात. इतकं चिकट पदार्थ सृष्टीत कोणताच नाही, पण तो पोटाला चिटकत नाही, हीच एक नवाई आहे. सगळं मळ माती घाण काढून टाकतो पोटातली कोण. आणि जसं गाडीला सर्व्हिसिंग केली, नायनर पिस्टन फ्री होतं, तसं आपल्या आतड्यातला सगळा वायू, मोठ्या आतड्यामध्ये वायू थांबलेला राहतो, संचित वायू, तोही निघून जातो. एरंडेल तेलाने सगळं मशीन, आपलं पचन संस्था व्यवस्थित होऊन जाते. संतांचे वाक्य ऐकल्यानं डोकं ठिकाणावर येतं. सात्विक अन्न खाल्ल्याने सत्व गुण वाढतो. आणि चिंतन जर कीर्तनात ऐकलं तर परिवर्तन होतं. कीर्तन, सद्वर्तन, परिवर्तन. काय काय शोभता? सारं मोगम चालले. त्याला वाटलं मग त्यांना काय वाटलं माझ्यावर काही पाळी येणार नाही. हो, नाही ध्यानात राहते. जाऊ द्या, चिंतन करायचं का? हो. काळ सारावा चिंतन, नाम हे धाम मध्ये घेऊन जातं. ही गच्ची आहे, मांडव आहे पण मी गच्ची म्हणतो. याला शिडी लावली आणि शिडीच्या साह्याने मी गच्चीवर गेलो. शिडीच्या साह्याने मी जमिनीवरून गच्चीवर जातो. तसं नाम चिंतनाच्या शिडीने संसाराच्या वाळवंटातून भगवान विष्णूच्या वैकुंठात जातो. त्याने वैकुंठ भुवनी गरज. काही बाकीच्या गप्पा सांगायच्या नाही, काही मला त्याच्यात समाधान नाही. तुमचं होईल का नाही ते तुम्ही ठरवायचं. पद्धतशीर सांगतो, जे औषध मधाबरोबर घ्यायचं आहे
ते पाण्याबरोबर घ्यायचं नाही. जे औषध दुधाबरोबर घ्यायचं आहे ते औषध दुसऱ्या कुठल्या गरम पाण्याबरोबर घ्यायचं नाही. आता खोकल्याचं औषध पाण्याबरोबर घ्यायचं नाही, कशाबरोबरच नाही. त्याला पाणी नको, काहीच नको, नाही तर खोकल्याचा औषधचा परिणाम नाही. म्हणून औषध घेण्याला पद्धत आहे, जेवण्याला पद्धत आहे, काम करण्याला पद्धत आहे. मग तसं नाम चिंतनाला पद्धत आहे, आवड. आणि काही इथं जाऊ द्या बाबा, काय बोलावं, रोज लोकांना राग येतो. काही अधिकजन सफरचंद खात नाही आणि माणिकचंद खातात, त्याला बुवा काहीतरी. सत्य सांगतो महाराज, मला एकाने गाडीमध्ये रेल्वेमध्ये माझ्याकडे पुढी केली की या म्हणे खातपीत राहो, हेच बरोबर येणार आहे. अरे म्हटलं थुकून देणार आणि बरोबर कसं काय येईल? तुम्हाला बोलला हे बरोबर येईल, कोणी सांगितलं तुला? म्हणजे लोक खातात ते वेळे आहेत का? म्हटलं मी तू खातो म्हणून तू शहाणा झाला का? शेवटी त्याला एक सांगून टाकलं, देश चालवण्याचं ज्ञान सोपं आहे, पण आरोग्याचं ज्ञान आचरणात येणं कठीण आहे. काही माणसं गुटखा खाऊन कोणाला इथे झालेलं आहे, कोणाला काही झालेलं आहे, कोणाला इथे नळी टाकली, कोणाला इथे नळी टाकली. अरे गरज काय आहे त्याची? ए विटामिन, बी विटामिन, सी विटामिन, डी विटामिन, ई विटामिन, B6, B12, क्षार, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम कोणताच घटक नाही आहे त्याच्यात. पण दुनिया जर ऐकत नसेल, मीच तुम्हाला एक पुनश्च एक सांगतो, स्वतः माणूस मृत्यूकडे जर जात असेल त्याला आपण काय करणार? एखादा चुकून पाण्यात पडला आणि जर नाम धारक असेल त्याला देव तारतो. आपल्याकडे म्हणायचं ती मावडा कोणती? देवतारी. बरोबर आहे, देवतारी त्याला कोण मारी, देव मारी त्याला कोण तारी, आणि जो इंडियन पिऊन बरी त्याला सरकार काय करी. हे ध्यानात ठेवताल का? भगवान त्याचा सांभाळ करतो, त्याचबरोबर प्रेम पाहिजे. मग जीवाला प्रेम नाही मिळत का? थोर प्रेमाचा भूके देवाला प्रेमाचा दुष्काळ आहे. येर बहुत जोरती किरीटी ज्यांची भजने भोगासाठी अशा ती मेरे दृष्टी मंदांध झाली गेले, ते त्यांचा विषय जाऊ द्या. पण एक विचार असा आहे, गुजरातमध्ये पश्चिम समुद्राच्या काठावर पोरबंदर नावाचं गाव आहे. हेच गाव सुदामजींचं आणि हेच गाव बापू महात्माजींचं, मोहनदास करमचंद गांधी. 3 वेळा मी जाऊन आलो. माझा तीर्थयात्रेचा धंदा नाही, तुमच्या खर्चाने तुमच्या जेवणाने माझ्यावर चाला. मी फक्त मार्गदर्शन करेल आणि पोपटपंची करेल. म्हणजे जिथे महात्मा गांधी प्रगट झाले, जन्माला आले, तिथे स्वस्तिक काढलेलं आहे आणि गॅसवर जळणारी समई 24 तास तेवत आहे. महात्मा बापूंचे जे वडील होते ते करमचंद गांधी त्यांचं नाव, आणि गळ्यात तुळशीची माळ होती. आता मी हे चरित्र वाचत राहतो, गप्पा सांगण्यापेक्षा हे बरं आहे बाबा. मग आता गोष्ट अशी झाली, स्वतः महात्मा बापू उजव्या हाताने चरख्याचं चाक फिरवायचं आणि डाव्या हाताने सूत काढायचं, याच्यातून स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. आणि बोलायचे काय? रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती. आणि त्यांचा अभ्यास जर पाहिला तर बॅरिस्टरची परीक्षा पास झालेली होती. आता बाकीचं काय बोलावं? असे माणसं स्वतः कायदे तयार करू शकतात, कायद्याचं प्रारूप तयार करू शकतात. आहेत 2 पदव्या, बॅचलर ऑफ लॉज LLB आणि LLM, याही पदव्यांच्या पुढे. पण मी माझ्या मनाला असं विचारतो, LLBची परीक्षा पास झालेले बापू, हे बापू हे जर रघुपती राघव राजाराम म्हणतात, मग जो 3 वेळा 12वी नापास झाला त्याने काय? यांची अशी दशा झालेली आहे 12वी नापासवाल्यांची. 12वी सुटत नाही, नोकरी भेटत नाही, लग्न जुळत नाही, आणि परीक्षा संपल्या तरी कीर्तनात येत नाही. बिना बोर्डाची गाडी कुठे गेली कोणाला माहिती, बिना ब्रेकची गाडी घाट कशी उतरली देवाला माहिती. ध्येय असावं जीवनामध्ये, चिंतन करावं,
मी आळंदीमध्ये 71 साली आलो. 3 वाजेला झोप लागत नव्हती, म्हणजे लवकर झोपलो. पाहू म्हटलं आपले बाबा काय करतायत ते. दरवाजाच्या फटीतून पाहिलं, फटीतून पाहिलं 3:30 वाजेला पिवळी शाल मांडीवर आहे, तक्या लावलेला आहे, उत्तरेकडे तोंड आहे, 0 बल तेवत आहे आणि जप चालू आहे मोठ्या बाबांचा. जगालाही सांगतात आणि स्वतःही साधना करतात. आम्ही जेवढं तुमचं अन्न खातो तेवढं आमचं पुण्य तुम्ही घेऊन टाकतात, आमच्याकरता काही शिल्लक राहत नाही. पण आमच्या स्वतः करता आम्हाला काहीतरी केलं पाहिजे. आणि जर असं केलं तर तुझी चिंता त्याची सर्व. ऐका आता शांततेनं. आपण मराठीमध्ये तत्व म्हणतो. काय शब्द सांगितला? त्यालाच इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल म्हणतात. आणि असं तत्व ज्याला कळालं तो तत्व वेत्ता. काय शब्द झाला तो? वेत्ता म्हणजे जाणता. आणि इंग्रजीमध्ये त्याला प्रिन्सिपल किंवा प्रिन्सिपल. प्रिन्सिपल ज्याला कळालं तो प्रिन्सिपल. मग या जगातलं कोणतं तत्व धरता? नामा परते तत्व. ज्ञानेश्वरीवर फिलॉसॉफर डॉक्टरेट म्हणजे तत्वज्ञानाचा संशोधक अशा पदव्या मिळवणारे 5, 50, 100 महाराष्ट्रात निघतील. पण नामचिंतन हे तत्व आहे असं समजून तो नामचिंतन करतो आहे का? नाही तर मग बोलाची कडी ज्याचं त्यानं सांगा. आलं का नामचिंतन? हे जगातलं एक तत्व सांगितलं तुम्हाला. आणखी एक चरण आहे, मी काय तर सांगत बसत नाही. मग असं चिंतन केलं तर त्या चिंतनाने तुझी चिंता त्याची. नको चिंता करू अन्ना या वस्त्राची. जगद्गुरु तुकोबराय महाराज आपल्या सौभाग्यवतींना सांगतात, नको चिंता करू अन्ना या वस्त्राची, माऊली अमुची पान. मग देव जर चिंता निवारण करतो मग तू खेद कशाला करतो? नको खेद करू. Hare
चरणात गेलं, हरिनाम घेसी हे उपकारायचं आणि काय करू नको हे दुसरं चरणात आलं. ही रचना अभंगांची आहे. जशी लोखंडाची साखळी, जशी फुलाची पाकळी आणि तशी चरणाची साखळी. हे माणसाने बनवलेले अभंग नाही, कवी कवयित्री लेखक लेखिका यांनी लिहिलेलं नाही. काही लोक अशी भरा 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 4-2 तासामध्ये स्टोरी लिहून काढतात, त्यांना स्टोरी रायटर असं म्हणतात. आणि ती कथा लिहिली बरोबर 3 तास पुरली पाहिजे, ती सिनेमावाल्यांना विकतात 5-25 हजाराला. ही स्टोरी रायटरांनी लिहिलेली ही कथा नाहीये. अच्छा, आणि मग ऐका, माणसाच्या बुद्धीत काय होईल सांगता येणार नाही. शिवाजी महाराजांची जयंती किती वेळ होती महाराष्ट्रात? मग 3 वेळा जन्माला आले का? मग हा गोड कोणी केला? गोरख्यांनी केला का मजुरी करणाऱ्यांनी केला का? आम्हाला नाही, हा गोड कोणी केला? लेखकांनी. मग बुद्धीला भ्रम कर. आता त्यातल्या 3 पैकी 1 खरं असलं तर मग दोन्हीचं चूक आहे का नाही? पण मोठ्या माणसाच्या चुका कोणीच काढत नाही. ऐका, आता शांततेनं खेद करू नको. ताडकरी म्हणून या मनी शब्द आहे आणि हा पुरावा झाला यांनी याच्यात खेद शब्द आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. म्हणून मनी मानू नये, मुखात वेद, बुद्धीत भेद, जीवनात खेद. हा काही लोकांचं असं झालेलं आहे. बुद्धिवाला कसं काय करतो? ऐका, कल्पना करू. आयडिया नावाची एक कंपनी आहे परदेशातली, मोबाईलचे टावर उभे केले, 2-4 हजार कोटी रुपये त्यांनी भारतात गुंतवले. आता कन्याकुमारी ते काश्मीर 3600, कोलकाता ते कच्छ 3400 किलोमीटर, 656 जिल्हे, 5,60,000 गावं. एवढ्या गावामध्ये, एवढ्या 5,60,000 गावात 656 जिल्ह्यात एकाच वेळेला आयडियाचे बोलणारे किती असतील? आणि सगळ्यांची नोंद ठेवणं, याची मुदत संपली की तिथूनच फोन बनवणं. यांची मुदत उद्या संपणार आहे. यांना वर्षाचं कार्ड आहे, यांचं 28 दिवसाचा कधी महिना असतो का? त्यांनी काढला. काय बुद्धिवान झाले बुवा भारताचे व्यापारी. मला वाटतं देव सुद्धा आणून द्यायचं. तर एकाच वेळेला ते कॅम्प्युटर म्हणजे संगणक एवढं काम करतं, एवढं त्याला कळतं. म्हणजे संगणक निर्माण करणाऱ्याला ज्यांनी निर्माण केलं त्याला काही कळत नसेल का? न सांगता तुम्हाकडो येते अंतर, विश्वात असणारा विश्वंभराला परिहार द्यावा लागत नाही. लेकराची भूक आईला कळते, बगीच्याचं पाणी बागायतदाराला कळतं. इतकंच सांगून निघून जातो, खेद करायचा नाही. आता गेलेल्या 1970 साली, म्हणजे किती वर्ष? 54 वर्ष. 54 वर्षापूर्वी मी कंडक्टर होण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेला जळगाव हे डिव्हिजन सुद्धा नव्हतं, जुडे डिव्हिजन. 2000 रुपये बिल्ला काढायलाही कोणी दिले नाही. असा संताप आला, असा राग आला नातलगांचा, भावकीचा. आडंदीला निघून गेलो. आता बरं वाटतं की मी कंडक्टर झालो नाही. कारण ते मुक्कामाच्या गाड्यांना जातात ना, आणि मग घरी आपल्या डेपोत येतात तर बिगर आंघोळीचं यावं लागतं त्याला. आपल्याला गरम पाणी साबण देतात लोक, टावेलही देतात. बरं झालं नाही कंडक्टरने जाऊन. किती वर्षाने कळालं हे? बरेच वर्ष गेली. ईश्वरेच्छा हा शब्द वापरायचा. काय सांगितलं मी तुम्हाला? आपण काही करत बसू नये. सत्य घडलेली एक कथा. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात चोपडे तालुक्यात तापी काठाला
एक तरुण मुलगा पखवाजांच्या वयाचा दत्त विधानामध्ये मला माळकरी होता तो. आणि मला सांगितलं त्याने, लवकर या माझं दत्त विधानामध्ये तुमचा फोटो आला पाहिजे, म्हणजे साक्ष द्यायला बुवा कामाला येईल बुवा. काही झालं तर. आता माझ्या घराच्या समोर एक म्हातारं वारलं आणि त्यांनी ठेवलं खंजीरवाल्यांचं भजन, आणि त्या भजनामध्ये हा कार्यक्रम मुख्य राहतो, ज्याला जे लागेल ते. अग्निकुंड समजा भजन चाललं सकाळच्या 3 वाजेपर्यंत, झोपच नाही लागू दिली. माझ्या घराकडे बोंबा झालं. सकाळची पहिली गाडी चुकली. आता जायचं कसं? दुसरी थांबलीच नाही, तिसरीत शिरताच आलं नाही, चौथीमध्ये जबरदस्तीने शिरलो तर तिची माझी सकाळची पहिली गाडी चुकली. त्या गाडीचा मंगरुळ फाट्याजवळ अपघात झाला. जी चुकली भुसावळ चोपडा गाडी होती ती, माझ्या गावाला होती. मग ते माहीत पडलं चोपड्याला. मग चोपड्यावरून गाडी निघाली त्या गावाला दत्तविधानच्या. खरं म्हणे गाडी बुवा आले नाहीत. म्हणे कोणत्या गावून येणार होते? म्हणे तिकडून. म्हणजे पहिल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, 2 जण खाला झाले, काहींचं हे झालं, काही ना किरकोळ मार लागला, आणि जास्त मार लागला ते जळगावला गेले. त्याने एक माणूस पाठवला, गाडी घे आणि 2चा तपास कर. मग इथे महाराज आहे का? पलंग पाहत होता तो. महाराज आहेत का? म्हणजे जास्त शिरत होते ते जळगाव गेले. तो पुन्हा जळगावला गाव. आणि मग मी एसटी स्टँडवर गाडी धरली. त्या गावाला 11:30ला गेलो. तो दत्तक जाणार म्हणतो, बाबा तुम्ही तर दवाखान्यात होते. मी दवाखान्यात नाही, दत्तविधानच्या मांडवात आलो. जेवण वाढ, पात्र टाक. ती गाडी चुकली नसती तर नाही, चुकली नसती, सापडली असती. मग काय सांगावं, काय सांगावं. जो भी कुछ होता है वो अच्छे के लिए होता है. मुद्दबी लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंदिर खुदा होता है. ही भाषा हिंदी नाही, हिंदी मिश्र उर्दू आहे. खुदा मंजुरे हे शब्द उर्दूचे आहे. एक जाता जाता सांगून जातो, ईश्वरेच्छेने वागत राहा, काही काळजी करू नका, काही काळजी. आवत ओढणाऱ्या बैलाला चांगली वैरण मिळत नाही, दूध देणाऱ्या म्हशीला मिळते. समजलं ना आता? मग आता काय केलं पाहिजे? एकच कर, त्याला सगळं कळतं. पती लक्ष्मीचा हा शब्द का वापरला? पती पार्वतीचा असं नाही वापरलं, पती सावित्रीचा अशी भाषा नाही वापरली. तर लक्ष्मीचा पती आहे नारायण म्हणजे विष्णू, आणि याच्याकडे परिपालनाचं काम आहे. सकळ जीवांचा, सकळ जीवांचा करीतो संहार, Thank you.
मन्न मन्नाद येवाचं. कोणाचं विष्णू सहस्रनाम पाठवलं असेल त्याच्या ध्यानात आलं. अन्नम अन्नाद एवच. अन्न तोच आहे आणि अन्न देणाराही तोच आहे. थोडं अन्नावर बोलू का? अण्णा नाही, अन्नाबद्दल. का अन्नाबद्दल? ध्यानात अन्नम ब्रह्म. हा, अन्नम ब्रह्मेती व्यजनात. बरोबर आहे. अन्न हे ब्रह्म समज. सुखे खावे अन्न, त्याचे करावे चिंतन. अन्न तोच आहे, अन्न निर्माण करणारा तोच आहे, तोच सर्व पुरवणारा तोच आहे. त्याचे 4 भाग करूया. काय म्हणतो आपण त्याला? बरं का? अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज. अंड्यापासून शहामृगाचं अंड एवढं, तर नारळापेक्षा मोठा नारळ एवढं शहामृगाचं अंड आहे. त्याच्या खालोखाल एक इमू नावाचा प्राणी त्याचं येतं. आता मीच माझा विचार करतो, डोक्यातले उवाचं अंड केवढं असेल, त्याला दुर्बीण लागली. एका साधूने सांगितलं, सगळ्या जगातले लोक, देशातले, भारतातले, महाराष्ट्रातले लोक डासांना मारतात बॅट घेऊन, इलेक्ट्रिक बॅट घेऊन. डास संपलेत का? अहो, काही 1000 अंडी घालते ती मादी. तिथंच काही एवढी अंडी घालते? तिला अंडी घालण्याकरता जे प्रोटीन लागतं ते माणसाच्या रक्तातून उडून घेते. आपल्या रक्तातून घेते. हे शास्त्रज्ञांचं संशोधन आहे, हे कीर्तनाचं नाही संशोधन. डासाच्या मादीला जे प्रोटीन लागतं ते माणसाच्या रक्तातून ती मिळवते. 1000 अंडी घालते. इतके बॅटने मारून मारून संपत कसे? अंड्यापासून जन्माला येणारे अंडज, शहामृग, घार, काय म्हणतात आपण, ससाणा, बैरी ससाणा, कोंबडी वगैरे वगैरे, पाल, सरडा, मगर सुद्धा, जारज, मानव, जारज, वाघ, सिंह, कोला, लांडगा, बिमट्या, ढाण्या, खड्या, चिता, पॅन्थर, लकड बघा. हा हिंदी शब्द तोंडात आला. आमच्याकडे त्याला वेगळंच नाव आहे खानदेशामध्ये, लकड बघायला. बरं का? तो असा पडून राहतो. वाघाची एक जात आहे ती. असे बरेच प्राणी आहेत. बरं बरं बरं, हे जारज झाले. अंड जारज, स्वेदज. उद्भिज, भुईमुगाचा शेंगदाण्याचा अंकुर निघाला, तो जमिनीच्या वरच्या मातीच्या पापड्या उचकून टाकतो अशावर, आणि तो भूला भेटून वर येतो. बांबू, त्याला संस्कृतात त्वकसार असा शब्द आहे, त्वकसार. आणि तो जमिनीला भेटून जरी दगड लागला त्या दगडाला बाजूला सरून बांबूचा अंकुर वर येतो. त्या अंकुराची भाजी करून खातात आदिवासी. हे भूला भेदून वर येणारे आहेत. 4 जरी झाले, पण पुन्हा ऐका, पुनश्च एक सांगतो. फुलही आहे आणि फळही आहे. पपईला फुल आहे, पपईला फळ आहे. उडीद, मूग, चवडी, ज्वारी, तूर यांना फुलही आहे, फळही आहे. फूल आहे पण फळ नाही. चांदणी, मोगरा, सोनचाफा यांना फूल आहे पण फळ नाही. औदुंबर, वड, पिंपळ यांना फळ आहे पण फूल नाही. आणि फुलही नाही आणि फळही नाही. म्हणजे काय? आपण विड्याची पानं खातो, त्याला फुल आहे का फळ आहे? अशी ओवी ज्ञानेश्वरीच आहे. न बरं का, न फडताही सार्थका जैसी नागलतिका. नागलतिका म्हणजे विड्याची पानं. फुलही नाही, फळही नाही. आणखी सांगतो. फुलही नाही, फळही नाही, साल नाही, खोळ नाही, माती नाही, जमीन नाही, अंतर साल नाही, लाकूड नाही. असं काय? ते दुसऱ्या झाडावर जगणारी अमरवेल. मी गांजा पिऊन कीर्तन करतोय का? आहे का नाही? अमरवेल दुसऱ्याच्या जीवावर जगणारी असंख्य वनस्पती. पाण्यामध्ये खेकडा राहतो, समुद्राच्या खाऱ्या पाण्यात, आणि इतर प्राण्यापासून त्रास होईल म्हणून तो खेकडा, एक दुसऱ्या जातीचा खेकडा, त्या शंखाच्या पोटामध्ये पोकड्या जागेत लपून राहतो. कोणाला सापडत नाही. तो जिकडे जाईल तिकडे जाऊ, हाती ते लपून राहतो. शार्क नावाचा मासा आहे. त्याचे दात गर्भवतीच्या पात्यासारखे माणसाचे तुकडेच पाडतो, गिळूनच घेतो. आणखी संस्कृतातला एक शब्द आहे रोहित.
रोहित हा संस्कृत शब्द आहे. रोहित नावाचा जो मासा आहे तोही मोठा मासा, तिमिंगल एक मोठा मासा आहे. आता अलीकडे म्हणायचं कॉड नावाचा मासा, आणि त्याला जर पकडलं, छऱ्याच्या बंदूकने मारलं, बेशुद्ध केलं, त्याच्या शरीरातलं लिव्हर, मराठीत त्याला यकृत काढलं की त्याच्यातून तेल काढतात आणि एवढं बॅरल भरलं एवढं तेल निघतं. आणि हॉपकिन इंडस्ट्रीजवाले औषध कंपन्या ते विकत घेतात आणि मग त्या जाहिरात होते कॉड लिव्हर ऑइल. काय सांगू मला, केवढी सृष्टी आहे. सगळ्या फळांचं, धान्याचं बीचा अंकुर मध्ये राहतो आणि काजूचं फळचं बी कुठे राहतं? कोकणात जवळ आले ना तुम्ही, काजूचं बी बाहेर राहतं. अशी सुंदर सृष्टी भगवंताने ही रचना केलेली आहे. वा वा. आणि पाहत राहावं आणि ऐकत राहावं, पाहत राहावं आणि ऐकत राहावं. कोकिळा कधीच घरटं बनवत नाही, कोकिळा कधी अंडे उगवत नाही, कोकिळा आपल्या पिलाचं संगोपन करत नाही. कावळं करतं, घरटं बनवतं आणि कोकिळा ध्यान ठेवते कावळा बाहेर गेलाय आणि त्याच्या घरट्यात ही अंड टाकून पडून जाते. त्या कावळ्याला वाटतं हे माझं एक आहे, त्याला उभवतं, त्याच्यातून पिलू येतं आणि त्याला खाऊ घालतं आणि त्याला हिंडवतं, इकडे तिकडे खाऊ घालतं. मग ते कावळं काव काव करतं. गंमत अशी झाली, त्या पिलाला वाटतं आपली आई, म्हणजे कावळ्याला आई म्हणतो, हे काव काव करतं आणि आपल्यासारखा आवाज ह्या प्राण्याचा आहे, त्याच्या जातीत निघून जातो. लोकांचं लेकरू घेतलं कडे, त्याची नजर मायबापाकडे, अशी प्रकार. अशी सृष्टी सुंदर आहे भाऊ. काय वर्णन करावं, काय सांगावं. आपल्या रक्ताच्या पेशीमध्ये, आपल्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशी आहेत, लाल पेशी आहेत, आपल्या काही काहींच्या पोटामध्ये जंतू सुद्धा आहेत. लंबकृमी, पट्टकृमी, दाभणकृमी, सूत्रकृमी, जंतूमध्ये जंतू, आपण जंतवा. अशी सृष्टीचा सांभाळ तो परमात्मा करतो. तुला उपाशी ठेवणार नाही. कारे नाठविसी पोषितो जगासी, कुठे तरवर उष्ण काळ मासी, जीवनत यासी. या भीमाशंकरच्या जवळ, भीमा नदीच्या उगमाजवळून भीमा नदी खाली वाहत जाते, त्या पहाडातला अजगर वाहून येतो खाली. तो अजगर काय करतो, बेडकं गिळतो आणि बेडकं काय खातात, ते किडे खातात पाण्यावरचे, त्या किड्यांना हा अजगर खातो. आणि अजगराचं मांस बरं का, चीनमध्ये मिलिटरीला स्पेशल मेनू राहतो. चीन मधली मिलिटरी खोटं नाही आहे, काल्पनिक नाही, फक्त मुंडक्याचा भागनं साल काढून टाकतात त्याची. एवढी सृष्टी सुंदर आहे. मग तू एकच कर, जसा स्थिती आहे
ज्ञानेश्वर महाराज हसता हसता प्रवासात झोप लागावी किंवा झोपेत प्रवास व्हावा श्रम वाटत नाही. सकळ जीवाचा सांभाळ करतो त्याचं पालकत्व आहे. सर्वांना अन्न पुरवतो अन्नदाता आहे. सर्व जीवाच्या अडी अडचणी त्याला कळतात हे त्याचं सर्वज्ञत्व आहे. मग तुझं कर्तृत्व हरिनाम घेसी हे तुझं कर्तृत्व आहे. संक्षिप्त बोलतो, आम्हाला भयंकर प्रारब्धाने पछाडलं. कसं हो, हरिश्चंद्र तारा राणी वाई डोंबागरी असं प्रारब्धाने त्रास दिला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा शेवट समारोपाच्या भाषेत त्या प्रारब्धाचा बाद होऊन जातो. घडलेली घटना सुरुवात ऐका. जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यामध्ये साळवे गावाला एक हत्याकांड झालं. ही गोष्ट 60 वर्षापूर्वीची आहे. आणि त्या वेळेला काय झालं ते ऐका. शिक्षा झाली सामुदायिक, तेवढ्या लोकांना शिक्षा झाली. अपिलात गेले, पुन्हा अपिलात, त्यांच्यावर गुन्हा कायम. पुन्हा अपिलात गेले, पैसा नाही राहिला. आता जाऊ द्या. एकाने सांगितलं, एका कीर्तनकाराने, चला माझ्याबरोबर विनोबाजींकडे जाऊ. विनायक नर भावे हे काही काल धुळ्याच्या तुरुंगात होते. नंतर पवनार आश्रमात गेले आणि तिथून राष्ट्रपतीकडे गेले. ही घटनेत काहीच बदल सांगत नाही मी. मधल्या अपिलाची भाषा काही सांगितली नाही तुम्हाला बाकीचा का. तर त्यांच्या समाजानं वर्गणी करून केस लढवली. ही सभ्य मंडळी आहे. पण जे हत्याकांड झालं ते लोक शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक घेऊन जात होते. शेतकरी जामजाम पछाडले गेले आणि नुकसान झालं, सहन करत होते. कायद्याच्या कैचीत सापडले. ही सत्य कथा आहे. त्यांच्या तक्रारींच्या नोंदी सगळ्या दाखवल्या. सगळं 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 काही झालं. आणि बरं का, सुप्रीम कोर्ट त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय आणि तिथला विशेष अधिकार राहतो. तिथूनही न्याय विरोधात लागला. आम्हाला आता शेवट उरलं राष्ट्रपतीकडे दयेचा आरोप.
आणि आम्ही आता पुन्हा गुन्हा करणार नाही, आम्ही सभ्य नागरिक आहेत. पूर्वीची आमची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही आहे. त्या विशेष अधिकाराने, राष्ट्रपतीच्या विशेष अधिकाराने सगळे सुटले. त्याच्यातला एक आरोपी मुख्य मी डोळ्याने पाहिला. त्याचं नाव देवराम नारखे, तालुका एरंडोल, गावाचं नाव साळवे, लेवा पाटील. विशेष अधिकाराने ते सुटले घरी आले. तसं भगवान विष्णूच्या, परमात्म्याच्या विशेष अधिकाराने भोग प्रारब्धाचा संपली कथा. आता तुम्ही जर म्हणाल हे काल्पनिक सांगितलं, मी तुम्हाला गाव जिल्हा नाव सांगून मोकळं झालं. 60 वर्षाची जुनी कथा. श्रीकृष्ण भगवंताचा आवडता भक्त सुदामजी द्वारकेला पोचला, कपडे दिले, स्नान झालं आणि कृष्ण भगवान परमात्मा चंदन उगाडतायत आपल्या प्रिय भक्ताला लावण्याकरता. चंदन जया आदरे पूजिले पांडुरंगे, आहे ना, आहे ना. अरे ए सुदामजी, अरे हे तुझ्या कपड्यावर काय अक्षर आहे? श्री क्ष य. मी जेवढं दिलं त्याचा क्षय होऊन जाईल. काय देऊ तुला आता? तुझं खाऊन बसलोय मी, आणि दिल्याशिवाय मिळत नाही, मी घेतल्याशिवाय देत नाही. सुदामजीचं चिंतन चाललं होतं. श्री क्ष या अक्षर उलटे करून टाकले. यक्ष श्री. यक्ष म्हणजे कुबेर, देह हे काळाचे, आणि स्त्री म्हणजे संपत्ती. यक्षाची म्हणजे कुबेराची जेवढी संपत्ती आहे तेवढी माझी सुदामाची हो. तथाच भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा. सर्वांचं अभिनंदन करतो. वारकरी संप्रदायाचे परिपक्व विचार ऐकणारी मंडळी आपण आहात. कोणी उठलं नाही, कुठली गडबड नाही. वेळेच्या आत कीर्तन संपवलं तर कीर्तनकाराचे मार्कही वाढतात, एवढीच अपेक्षा करतो. गळ्यात माळा, कपाळी टिळा, हृदयची वळण, त्याचा देवाला लढा. खवा मावा रवा पोहा. काय 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 गोवा कोण बोललं? खवा मावा रवा पोहा. पचेल तेवढा खावा, पण गावा गावा हेवा यापासून दूर राहा. बस एवढीच अपेक्षा करतो. आणि जितकं नाम चिंतन झालं तितकं करा. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन झालं. उद्याचं काय नियोजन आहे तेवढं सांगा.